तर आज आपण शेतात एक पुण्याचं काम केलं आहे. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादेने. आज आपण ब्लॉग चालू करतोय थेट शेतातून. असा काही उन्हाळी व्ह्यू आहे आपल्या शेतातला, तुम्ही बघू शकतात. काहीच नाही हिरवगार, फक्त मोठे मोठे झाडं सोडले. तर आज आपल्याला भरायचं होता हाळ. त्यासाठी आपल्याला मोटर चालू करावं लागणार आहे. लाईट 9 वाजता येणार आहे आणि त्या पहिले फ्यूज सापडावं लागेल. मी कॉल केलं होतं ज्या माणसाला जो इथं देखरेख करतो, तो म्हणला एक दगड आहे त्याच्या बाजूला गवत आहे आणि त्याच्यामध्ये फ्यूज आहे. आता कोणता दगड, कोणतं गवत, कोणतं फ्यूज, एक गेम वाणीच झालं राव हे. आपलं झाड स्टील हिरवगार आहे, चांगलं वाटतंय बघून. आणि पठ्ठ्यांनी काय दिमाग लावलाय बघा. बॉटल जी आहे ना, बॉटलीला भोसकं पाडलं. मला पण ते डोक्यात नव्हतं आलं. बॉटलीला भोसकं पाडलं आणि इथं ठेवून दिलं, म्हणजे कंटिन्यू पाणी भेटावं. वा, चला फ्यूज सापडायला. फायनली सक्सेसफुल. कुठे फ्यूज? इथं. हा दगड, हे गवत, त्याच्या खाली आहे फ्यूज. घाबरत घाबरत फ्यूज लावला. पण लाईटीचा मला कॉल आला तर लाईट म्हणे मी 9 वाजता येते. तोवर म्हणलं शेतात थोडं बोकडून येऊ. आणि मला एक सांगा, हे जमिनीत कोणाची बिळ आहे? सापाची आहे का कशाची, घुसाची का काय? मला तर भीतीच वाटते हे बघून बाई. आणि बांधावर झाड असल्याचे फायदे मला सांगा. हां, ते आहे पर्यावरण, ऑक्सिजन ते आहे, पण दुसरा एक लय मोठा फायदा आहे. सांगा कोणता, कमेंट करा. आणि हे आय गेस कांदे होते, म्हणजे याच्यातून बी निघणार ते. आणि हा होता आपल्या शेताचा एंड पॉईंट. हा रस्ता आहे कॉमन इथं. झिंगालाला हो. लाईट दिदी पण आली. मग म्हणलं सगळ्यात पहिले आपण आस्वाद घेऊ पाण्याचा, थोडं तोंड धुवू आणि थोडं पाणी पिऊ म्हणलं. आणि आपण आता वळू आपल्या कोर ऑब्जेक्टिव्हकडं. त्यासाठी आपल्याला एक कॉक चालू करायला लागेल. इथं तो कॉक एकदम असं काय म्हणतात लपलेला आहे. अशी काय हालत झाली थंड थंड. आणि कोणतं ते पुण्याचं काम ते हे होतं की आमच्या शेतात एक हाळ आहे, ते म्हणजे त्याचं पाणी एकदम कमी झालं. तर जे गुरं, वासरं, हरिण, मोर जे पण प्राणी येतात त्यांना बिचाऱ्यांना पाणी पिण्यासाठी काही नसतं. तर त्यामुळं हाळ भरून ठेव म्हणलं, थोडं पुण्य तरी आपल्या याच्यात जमा होईल. आणि हे बघा, याच्यात 2 जण स्विमिंग करत होते. कोणते? बेंडखं भाई. पहिले तर घाबरलंच, म्हणलं काय आहे. नंतर म्हणलं अरे भाई त्यांचीच जागा ही. पहिले आनंद घेतात ते पाण्याचा. नंतर शेवटीच ते म्हणले भाई हमसे नाही हो पाएगा. आणि मीटिंग पण झाली. मीटिंग शेतातूनच अटेंड केली आज. आणि ही होती आपली गोड भाची श्रीषा, जी मला बघून पहिले तर रागात रिॲक्शन देत होती. म्हणलं कॅडबरी नेऊ तिला. मग काय डिल्डन मस्त खेळायला लागली माझ्यासोबत. आणि हा होता मिस्टर आरुष, जे त्याच्या मम्मीने सांगितलं आम्ही ते करायला गेलो, म्हणजे लस्सी प्यायला. श्रीषा म्हणली मला तर नाही आणली लस्सी. आणि मग ती आमच्यावर रागवली. शेटनी आज पहाटे दुपारच्या 12 वाजता आंघोळ केली आहे. आणि आरुषचं हे लिहिणं बघून मला तर रडूच आलं. आणि मग आपण आलो वैजापुरात, काही काम होतं. आणि मग निघलो छत्रपती संभाजीनगरला जायला. आणि ह्या हिरव्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलं आज. खूप ऊन होतं राव. दॅट्स इट. हसा खेळान जगा. बाय.